साताऱ्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील हेळवाक वन परिक्षेत्र 23 ते 28 फेब्रुवारी बंद असणार आहे आणि या कालावधीत प्राणी गणना होणार आहे। वन विभागाच्या माहितीनुसार या सर्वेक्षणाद्वारे व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवांच्या संख्येचा आणि त्यांच्या हालचालींचा अभ्यास केला जाणार आहे। अहिल्यानगर महापालिकेत जन्म आणि मृत्यूच्या जुन्या नोंदीचे रेकॉर्ड स्कॅनिंग करून डिजिटलायझेशन करणार आहेत। या दाखले वेळेत मिळण्यासाठी हे काम पालिकेने हाती घेतले तर आयुक्त डांगे यांनी महानगरपालिकेतील रेकॉर्ड विभागाची पाहणी केली। वाशिमच्या कामर गावातील ग्रामीण रुग्णालयाची इमारत धोकादायक झाली आहे, त्यामुळे रुग्णांना जीव मुठीत धरून रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात। तसंच या रुग्णालयात मूलभूत सुविधा नसल्याने रुग्णांसह नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। त्यासाठी रुग्णालयाची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे। नाशिकच्या अंधेरीत हनुमान जन्मस्थळ संस्थेला जागा देण्यास ग्रामस्थांनी विरोध केलाय, तसंच जागा दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। हनुमान जन्म संस्था आणि अंजनेरी गावचा कोणताही संबंध नसल्याने संस्थेच्या सदस्यांना गावबंदी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। श्रीरामपूर येथील अतिक्रमण मोहिमेत विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांनी गेल्या 3 दिवसांपासून महात्मा गांधी पुतळ्यासमोर आमरण उपोषण सुरू केले। त्यांच्या पुनर्वसनाकरिता श्रीरामपूर बंदची हाक देण्यात आली। या बंदमध्ये शहरातील व्यापाऱ्यांनी संमिश्र प्रतिसाद दिला। वाशिमच्या लिंगा कोतवाल गावातील नागरिकांना स्मार्ट कार्डद्वारे शुद्ध पिण्याचं पाणी दिलं जाते। यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने जलशुद्धीकरण प्लांट बसवला। अवघ्या 5 रुपयात नागरिकांना 15 लिटर पाणी दिलं जातं आणि या उपक्रमामुळे अशुद्ध पाण्यामुळे होणारे आजार रोखण्यात गावाला यश आलं। सांगलीच्या मिरजमधील बेडगमध्ये जयंत केसरी बैलगाडी शर्यत पार पडली। या शर्यतीत हेलिकॉप्टर आणि सांगोल्याचा राजा या बैलजोडीनं पहिल्या क्रमांकासाठी बाजी मारली। तसंच तब्बल 1,11,000चं पहिलं बक्षीस पटकावलं। अमरावतीतील सारशीमध्ये शेतशिवारात 2 रेड्यांची झुंज लावण्यात आली। यावेळी झुंज पाहण्यासाठी हजारो नागरिकांची गर्दी झाली होती। रेड्यांची झुंज लावण्यास कायद्यानं बंदी आहे, तरीही बेकायदेशीररित्या ही झुंज लावली। कोल्हापुरातील पन्हाळा तहसील कार्यालयानं दिलेले नियमबाह्य 109 अकृषिक परवाने रद्द करण्यात आले। नूतन पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांनी हे परवाने रद्द केलेत। अकृषिक परवाने देताना खोटे दाखले जोडल्यानं परवाने रद्द केले। बीड महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे। बाजारपेठेतील अतिक्रमणांवर महापालिकेनं कारवाई केली। नोटीस बजावून ही अतिक्रमण काढलं नसल्यानं प्रशासनानं अतिक्रमणधारकांवर कारवाई केली। वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील अभयखेडा अवैध गौण खनिजांचं उत्खनन सुरू आहे। याचा शासनाच्या महसुलाला लाखो रुपयांचा फटका बसतोय। या भागात 2 ते 3 जेसीबी आणि 12 ते 15 ट्रॅक्टरच्या सहाय्यानं दिवस रात्र मुरुम उत्खनन आणि वाहतूक सुरू आहे। याकडे महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांचं जाणून बुजून दुर्लक्ष असल्याचा आरोप होतो आहे। श्रीवर्धन तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर दगड आणि माती उत्खनन सुरू आहे। विकास कामांसाठी होणाऱ्या उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय। दुसरीकडे ओव्हरलोड आणि वेगवान वाहतुकीमुळे अपघाताची भीती आहे। बाग मांडले ते दिरगीपर्यंत डोंगर पोखरले जात आहेत, त्यातून वायू आणि ध्वनी प्रदूषणाची समस्या उद्भवते। संबंधित यंत्रणा कुठलीच कारवाई करताना दिसत नाही। अकोल्यातील एका दुकानदार आणि गोदामावर वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकाऱ्यांनी छापा टाकला। यावेळी अवैधरित्या साठवलेल्या सागवानाचा 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे। वर्धा बस स्थानकात तसंच गर्दीच्या ठिकाणी सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या 2 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। महिलांकडून 4 गुन्हे उघडकीस आले असून 4,17,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली। माणगावच्या वेळे एमआयडीसीतील बंद कंपनीत चोरट्यांनी डल्ला मारलाय। कंपनीतील मशिनरी, लोखंडी सामान, तांबे, अॅल्युमिनियमच्या तारांसह 33 लाखांच्या ऐवजावर डल्ला मारलाय। चोरट्यांनी सीसीटीव्ही आणि डीव्हीआरही लांबवल्या प्रकरणी माणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील बोली पंचोतन इथं राहत्या घराला आग लागली। आगीत घराच्या काही भागांचं जळून नुकसान झाले, मात्र नागरिकांनी वेळीच प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। जळगावच्या शाहूनगर भागात 5,34,000 रुपयांचा एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात आलाय। सरफराज जावेद बिष्टी असं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे। सरफराजच्या घराची तपासणी केल्यानंतर 53.40 ग्रॅम एमडी नेफेड्रोन नावाचा अंमली पदार्थ आढळून आलाय। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। पुण्यातल्या साकडमध्ये 96 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। पुणे नाशिक महामार्गावरील रोहकल फाट्याजवळ कारवाई झाली आणि गांजा तस्करी प्रकरणी 3 अटक केली। तर 3 आरोपी अद्यापही फरार आहेत। जप्त केलेल्या गांजाची किंमत 63 लाखांच्या घरात आहे।